डिअर स्टुडंट्स, आपण डिस्कस करत होतो चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट कन्सेप्ट. पहिल्यांदा आपण सायन्स 1 आणि त्यानंतर सायन्स 2 चे देखील बघणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला असे पॉइंट्स सांगणार आहे की जे तुमच्याकडून चुकीने म्हणजेच अनावधानाने राहिले जाऊ शकतात परीक्षेची तयारी करताना. बरेचदा आपल्याला जेवढे इम्पॉर्टंट पॉइंट सांगितलेले असतात टीचर्सनी, आपण फक्त त्याच्यावरती भर देतो आणि काही काही जागा, काही काही पॉइंट्स, काही कन्सेप्ट या अशा असतात की ज्या महत्त्वाच्या असतात, परंतु आपल्याकडून अभ्यास करायचा त्याचा राहून जातो आणि नेमका बरेचदा प्रश्न परीक्षेवरती त्याच्यावरतीच विचारला जातो आणि मग आपल्याला वाटतं की अरे आपण हे बघितलंच नाही किंवा आपण हे केलंच नाही. सो आपल्या बाबतीत असं व्हायला नको, ह्यासाठी म्हणजे इम्पॉर्टंट कन्सेप्ट ज्या रेग्युलर आहेत त्या तर मी याच्यात सांगणार आहेच. अलॉंग विथ दॅट अशा काही ऍक्टिव्हिटीज, असे काही प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत की जे तुमच्या मुख्य प्रश्नांचे इतकेच महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा बोर्ड एक्झाम मध्ये ह्याच्या आधी देखील प्रश्न विचारलेले आहेत आणि इथून पुढेही ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो आज जो आपण चॅप्टर डिस्कस करणार आहोत तो आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. याच्यामधला सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे डोबेरानर्स ट्रायड्सचा पार्ट. त्याचा डोबेरानरचा लॉ पण तुम्हाला विचारला जाईल, त्याचे लिमिटेशन्स विचारले जातात आणि टेक्स्टबुक मध्ये तुमच्या पेज नंबर 16 वरती जो चार्ट आहे ट्रायड्सचा, 3 ट्रायड्स दिलेत बघा. तर ते तीनही ट्रायड्स त्यांच्या ज्या ॲटॉमिक मासेसच्या व्हॅल्यूज आहेत हे सगळंच्या सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डोबेरानरचा लॉ जेव्हा तुम्हाला विचारला जाईल तर तेव्हा तुम्ही हा लॉ सांगणार की व्हेन एलिमेंट्स विच आर हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस इन अ ग्रुप ऑफ 3 then the atomic mass of the middle element was approximately. हा इथं जे मी अंडरलाईन केलेले आहेत ना पार्ट, तर ते बरेचदा तुमच्याकडून लिहिले जात नाहीत. म्हणजे atomic mass of the middle element was equal to असं बरेचदा लिहिलं जातं, but approximately equal to the mean of atomic masses of other two elements. हे पण त्याच्यामध्ये येणं महत्वाचं आहे. आणि हा जो टेबल आहे तुमच्या टेक्स्टबुक मधला तो जशाच्या तसा तुम्हाला तोंडपाठ, त्याच्या ऍक्च्युली त्यांच्या जे व्हॅल्यूज म्हणजे कोणते ट्रायड्स आहेत, 3 तर ट्रायड आहेत. सो हे 3 ट्रायड्स आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसच्या व्हॅल्यूज ह्या तुम्हाला तोंडपाठ असल्या पाहिजेत. लिमिटेशन जे आहेत फक्त एवढंच आहे की ऑल द नोन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इन टू ट्रायड्स. त्यानंतर एकूण 33 एलिमेंट्स नोन होते. 1817 साली डोबेराननं ट्रायडची कन्सेप्ट मांडली, नाव सायंटिस्ट हे सगळं पण बघून ठेवा. त्यानंतर कॅन यू टेल जो आहे पेज नंबर 16 वरचा, आयडेंटिफाय डोबेरानर ट्रायड, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आयडेंटिफाय करा किंवा मग दिलेलं असे 3 म्हणजे ट्रायड्स देतात आणि हे डोबेरानरचे ट्रायड्स आहेत की नाही हे सांगा, अशा प्रकारचे प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातात. मग ते तुम्ही कसं, सो ह्या पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करणार आहात असं दाखवा किंवा अशा पद्धतीनं टॅब्युलर फॉर्म मध्ये दाखवलं म्हणजे टेबलच्या फॉर्म मध्ये तरी सुद्धा चालेल. दोन्हीपैकी कोणत्या तरी एका मेथडनं तुम्हाला हे ट्रायड आहे की नाही हे सांगता आलं पाहिजे. त्यानंतर ऑब्विसली पुढचा पार्ट येतो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आणि त्याचे लिमिटेशन्स, मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल, मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ आणि त्याचे मेरिट्स, ऑल्सो त्याचे डिमेरिट्स. मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा त्याच्यामध्ये किती ग्रुप्स, किती पिरियड्स आहेत ह्याची माहिती द्याल. 1 मिनिट मी तेही तुम्हाला दाखवते कसं तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड आहे ते. सगळ्यात आधी न्यूलँडचा लॉ, तर जसं मी इथं दिलंय की हे महत्वाचं आहे, जे हायलाइट तुम्ही केलेलं आहे मी इथं अंडरलाईन, तर तो तुम्ही एक्झाम मध्ये लिहिलाय का नाही हे चेक केलं जातं. ऑल्सो अप टू कॅल्शियम तुम्हाला हे जे ऑक्टेव्ह मधले एलिमेंट्स आहेत तर ते लिहिता येणं हे एक्सपेक्टेड आहे. म्हणजे समजा अगदी अलॉंग विथ एक्झाम्पल वगैरे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही कॅल्शियम कुठं आहे तर इथं आहे. आता हे कॅल्शियमच्या लिहित असताना किंवा एलिमेंट्स लिहित असताना आपल्याला फर्स्ट 20 एलिमेंट्स तर सगळ्यांना माहितच आहेत. तर फर्स्ट 20 एलिमेंट्स मधले जे फक्त इनर्ट गॅसेस जे आहेत 18व्या ग्रुप मधले, तर ते फक्त स्किप करायचे म्हणजे त्यांची नावं, आणि बाकीचे सगळे तुम्ही ऍज इट इज लिहित चालायचं. आणि पहिले 7 लिहिले की 8व्या एलिमेंट हे पहिल्याच्या खाली लिहायचंय. सो ह्या पद्धतीनं तुम्ही न्यूलँड्स ऑक्टेव्ह लिहू शकता. त्याचे लिमिटेशन्स हे ह्या पद्धतीनं मी दिले होते एक्झाम म्हणजे माझ्या स्टुडंट्सना, तुम्ही जसं पुस्तकात दिलंय त्या पद्धतीनं देखील लिहू शकता.
ही प्लेस्ड ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम हा मुख्य मुद्दा दिला आणि मग त्याच्यामध्ये हे म्हणजे जसं पुस्तकात आहे तसंच दिलंय मी, पण फक्त त्याला अशा पद्धतीनं पॉइंट वाईज दिलेलं आहे सो दॅट लक्षात ठेवायला जरा सोपं पडतं आणि तुमचं उत्तर जे आहे ते जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि चांगल्या प्रेझेंटेशन जे आहे ते चांगलं वाटतं. त्यानंतर न्यूलँड्सनं जेव्हा ऑक्टेव्हमध्ये एलिमेंट्सची अरेंजमेंट केली तेव्हा किती एलिमेंट्स नोन होते, तर 56 एलिमेंट्स नोन होते. तर तो नंबर देखील लक्षात ठेवा की जेव्हा न्यूलँड्सनं एलिमेंट्सची अरेंजमेंट केली ऑक्टेव्हमध्ये तर त्यावेळेस 56 एलिमेंट्स नोन होते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलच्या वेळेस 63 एलिमेंट्स नोन होते. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं कॅरेक्टरिस्टिक्स का फीचर्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल असा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप्स आणि पिरियड्स बद्दल माहिती द्यायची आहे त्यातल्या. त्यानंतर ठीक आहे, ही काय ऍक्टिव्हिटी एवढी महत्वाची नाही, थिंक अबाउट इट पेज नंबर 19 एवढा काही महत्वाचा नाही, त्यामुळे मी त्याच्यात दिलेलं नाही. मेरिट्स आणि डिमेरिट्स मात्र तुम्हाला तोंडपाठ झालेच पाहिजेत. ऑल्सो ही पेज नंबर 19 वरचा जो यूज युअर ब्रेन पॉवरचा प्रश्न आहे क्लोरीनशी रिलेटेड तो करायचा आहे तुम्हाला. लिमिटेशन्स जसं मेरिट्स डिमेरिट्स तुम्हाला मी आत्ताच बोलले तो पार्ट. त्यानंतर पुढचा येतो तो मॉडर्न पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक लॉ तुम्हाला सांगायचा आहे. तसंच पेज नंबर 29 वरच्या 21 वरच्या ह्या ज्या यूज युअर ब्रेन पॉवरचा तो महत्वाचा आहे बघा, प्रश्न बरेचदा विचारला जातो, सो हा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर हा देखील, सो पेज नंबर 21 लक्षात करून घ्या, यूज युअर ब्रेन पॉवर. हे जर केलं नसेल तुम्ही तर त्या यूज युअर ब्रेन पॉवर मधले सगळेच प्रश्न तुम्हाला जे आहेत ते करायचे आहेत. तर त्याची आयडियल उत्तरं इथं दिलेली आहेत. जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट आत्ता तरी करून घेऊ शकता, अजून जोपर्यंत मी ते वेबसाईटवरती अपलोड करायला थोडासा वेळ लागतोय तर. तर हे क्लोरीनशी रिलेटेड. त्यानंतर क्रोमियम आणि मँगनीजचा जो तिसरा प्रश्न आहे त्याचं हे उत्तर. आणि हायड्रोजन कुठं ठेवला पाहिजे. त्यानंतर मॉडर्न त्याचं जे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल असा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जातो. तर तेव्हा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये असणारे जे ग्रुप्स आणि पिरियड्स आहेत त्याची माहिती ऑब्व्हियसली मॉडर्न पिरियडिक लॉ तुम्ही केला आहेतच हे मी गृहीत धरले. तर स्ट्रक्चर जेव्हा विचारतील तर तेव्हा म्हणजे मेटॅलॉइड्स कुठे आहेत, ग्रुप्सची माहिती, त्याच्यामध्ये असणाऱ्या पिरियड्सची माहिती, ट्रान्झिशन एलिमेंट्स कोण आहेत, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स कोण आहेत हे तुम्ही सांगाल. आणि 4 ब्लॉक्सची पण माहिती त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्ही सांगाल. स्पेसिफिकली 4 ब्लॉक्स वरती तुम्हाला वेगळा पण प्रश्न विचारला जातो जेव्हा केव्हा तुम्हाला 5 मार्कांसाठी मॉडर्न पिरियडिक टेबल वरती प्रश्न येईल. सो अशा पद्धतीनं तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबलची आउटलाईन आखून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये ग्रुप्स, पिरियड्स, त्यानंतर 4 ब्लॉक्स असतील किंवा मग हे ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स कुठं आहेत, तर हे सगळं तुम्ही ह्या पद्धतीनं आउटलाईन दाखवायची आणि मग त्याच्यामध्ये दाखवायचं जेव्हा 5 मार्कांसाठी विचारला जातो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्रुप्स आणि पिरियड्स मध्ये हे कसं चेंज होत जातं तो पार्ट जो आहे तो महत्वाचा आहे. हे प्रश्न देखील तुम्हाला विचारले जातात बघा अशा पद्धतीचे. कॅन यू टेल जो पेज नंबर 22 वरचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला विचारला जातो. 23 वरचा कॅन यू टेलचा जो प्रश्न आहे तशा पद्धतीचे प्रश्न देखील म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा अशा पद्धतीचे प्रश्न. त्यानंतर 24 वरचा जो कॅन यू रिकॉलचा प्रश्न आहे तो पण ह्याच्या आधी खूप वेळेस विचारलेला आहे, त्यामुळे तो जर बघितला नसेल तर इथं जसं दिलंय तसं फिल इन द ब्लँक सारखा वगैरे तुम्हाला देऊ शकतात प्रश्न. KLMN अशा 4 शेल्स ज्या आहेत त्यांच्याबद्दलची माहिती. त्यानंतर अगेन महत्वाचा जो पार्ट पिरियॉडिक ट्रेंड्स वरती. पिरियॉडिक ट्रेंड्स कशाला म्हणतात तर हा प्रश्न जो आहे थिंक अबाउट इट 24 पेज वरचा तो, हे सगळेच त्याच्यामधले, हा पण बघा 3 मार्कांसाठी वगैरे विचारला जातो. सगळेच नाही करायचे आपल्याला हे लक्षात घ्या. सगळे कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल करायचे आहेत का तर नाही. इथं मी फक्त आज तुम्हाला तेवढेच प्रश्न सांगणार आहेत जे महत्वाचे आहेत. तसंच हा जो प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये कंपल्सरी विचारलेले आहेत. त्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, व्हॅलन्सी लिहा वगैरे वगैरे. सो तुम्हाला ह्या पद्धतीनं ज्या प्रश्न आहेत त्याची सुद्धा तयारी करायची आहे. ऑल्सो कन्सेप्ट ऑफ व्हॅलन्सी
ग्रुप्समध्ये कशी चेंज होते, पिरियड्समध्ये कशी चेंज होत जाते, आणि मग सेम ग्रुप्समध्ये जे आहेत त्यांची व्हॅलन्सी का सेम असते, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असतं वगैरे, त्यामुळे व्हॅलन्सी सेम असते. हे तुम्हाला सायंटिफिक रिझनसाठी प्रश्न हा विचारला जातो. ठीक आहे, पूर्ण पेज नंबर 24 आपण बघितलं. थिंक अबाउट इट. पिरियॉडिक ट्रेंड्स मी आपण सांगितलं. पूर्ण पेज नंबर 25 वरती जे जे कंटेंट आहे ते सगळं महत्वाचं आहे. त्यानंतर पेज नंबर 27 वरचा युजर ब्रेन पॉवरचा आणि ऑब्व्हियसली एक्सरसाइजचे प्रश्न देखील आहेत. सो शॉर्टमध्ये मी दाखवते तुम्हाला इथं देखील काय प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर तुम्ही काय लिहायची एक्सपेक्टेड आहेत. पिरियॉडिक ट्रेंड्स, व्हॅलन्सी म्हणजे कंबायनिंग कपॅसिटी आपण म्हटलं. ग्रुपमध्ये इथं जसं दिलंय बघा की सेम ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलन्सी सेम का असते, असा सायंटिफिक रिझनचा प्रश्न तुम्हाला जेव्हा विचारला जातो तेव्हा तुम्ही पहिल्यांदा व्हॅलन्सी बद्दल सांगाल की व्हॅलन्सी म्हणजे काय आहे. त्यानंतर सेम ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे, त्यामुळे त्यांचे आउटर शेलमध्ये असणारे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते सेम आहेत आणि म्हणून त्यांची व्हॅलन्सी सेम आहे. आणि मग फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या पद्धतीने एखाद दुसऱ्या ग्रुपचं एक्झाम्पल तिथे सांगू शकता. त्यानंतर पिरियड्स मध्ये व्हॅलन्सी कशी चेंज होत जाते, तर फक्त आणि फक्त सेकंड आणि थर्ड पिरियडच्या बाबतीतच हा ट्रेंड व्हॅलन्सी मधला जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. सगळ्या पिरियड्स मध्ये हा ऍप्लिकेबल नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हॅरिएशन ऑफ व्हॅलन्सी इन पिरियड्स जेव्हा लिहाल तर स्पेसिफिकली तिथं मेन्शन करायचं आहे की हा जो ट्रेंड आहे तो फक्त सेकंड आणि थर्ड पिरियडच्या बाबतीत बघायला मिळतो की 1 to 4 पहिल्यांदा व्हॅलन्सी वाढते आणि नंतर 4 to 0 डिक्रीज होते. मग आता फॉर एक्झाम्पल मी इथं दाखवलंय हे. तुम्हाला मार्क्स किती आहेत प्रश्नासाठी त्याच्यावरती तुम्ही ठरवायचं एवढं सगळं डिटेल दाखवायचं आहे की नाही. 3 आणि 5 मार्कांसाठी दाखवायचं, त्याच्यापेक्षा कमी असेल तर नाही दाखवायचं. सर मी इथं दाखवलंय बघा की व्हॅलन्सी पहिल्यांदा कशी वाढत गेली 1 to 4 आणि नंतर 4 to 0 कशी डिक्रीज होत गेलेली आहे. त्यानंतर ॲटॉमिक साईज, हे बघा हे पिकोमीटर हे त्याचं युनिट आहे. 1 पिकोमीटर म्हणजे किती मीटर, हे 1 मार्क्ससाठी विचारलं जातं. त्यानंतर ॲटॉमिक साईज जो आहे तो कशा पद्धतीनं ग्रुप्स आणि पिरियड्स मध्ये चेंज होत जातो. सो परत त्याच्यावरती सायंटिफिक रिझनचे प्रश्न विचारले जातात की ॲज वी आर गोइंग टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, तर ॲटॉमिक साईज वाढत जातो, का जातो, त्याचं रिझन विचारलंय. मग पहिल्यांदा हे सगळंच लिहायचं की ॲटॉमिक साईज जो असतो इट डिपेंड्स ऑन ॲटॉमिक रेडियस, आणि मग हे जे इथं लिहिलंय ना तेच तुमच्या सायंटिफिक रिझनच्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. जे इथं लिहिलंय तेच. आणि मग फॉर एक्झाम्पल मी इथे जस्ट दाखवायचा प्रयत्न केलाय की कशा पद्धतीनं हे व्हॅलन्सी ॲटॉमिक साईज वाढत जातो फ्रॉम टॉप टू बॉटम इन ग्रुप. तसंच पिरियड्स मध्ये जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जाल तसा तसा ॲटॉमिक साईज का डिक्रीज होत जातो, तर हे त्याचं उत्तरच आहे. जे तुम्ही व्हेरिएशन इन ॲटॉमिक साईज लिहाल तेच तुमच्या ह्या सायंटिफिक रिझनचा जो प्रश्न असेल त्याचं उत्तर देखील आहे. सो ॲटॉमिक साईज कमी कमी होत जातो, ह्या पद्धतीनं तुम्ही दाखवाल. त्यानंतर युजर ब्रेन पॉवर हा 25 नंबर पानावरचा जो आहे तो मी तुम्हाला सांगितलं होतं सगळंच करायचं आहे ह्यातलं. सो इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक साईज प्रमाणे अरेंज करा, डिक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे करा, बिगेस्ट ॲटम कोणता, स्मॉलेस्ट ॲटम कोणता. सो हे सगळंच महत्वाचं आहे पेज नंबर 25 वरचं. त्यानंतर मेटल्स कोण आहेत, नॉन मेटल्स कोण आहेत, हा जो प्रश्न आहे हा देखील खूप महत्वाचा आहे, तो देखील बघून ठेवा जर बघितला नसेल तर. त्यानंतर हा प्रश्न की हाऊ डिफरंट लिमिटेशन्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आर रिमूव्ड बाय मॉडर्न पिरियडिक टेबल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार की जे जे लिमिटेशन आहेत ते आधी सांगायचं. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये ही लिमिटेशन होती आणि मग ती कशी रेक्टिफाय झाली हे तुम्ही सांगायचं. फॉर एक्झाम्पल इथं मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये कोबाल्ट आणि निकेलच्या प्लेसबद्दल हे होतं, संदिग्धता होती. मग ती कशी रिमूव्ह झाली, तर आपण मॉडर्न पिरियडिक टेबल ॲटॉमिक नंबर वाईज अरेंज केलंय. म्हणून ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट हा 27 आहे आणि निकेलचा 28 आहे, म्हणून कोबाल्ट इज प्लेस्ड बिफोर निकेल. प्रत्येक सांगत असताना आधी जे काही त्याचं ड्रॉबॅक होता मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचा तो पहिल्यांदा सांगायचा आणि मग तो कसा रिमूव्ह केला मॉडर्न पिरियडिक टेबलनं ते सांगायचं. त्यानंतर मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, ह्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे मेटल्स हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, नॉन मेटल्स हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. सो ग्रुप्स आणि पिरियड्स मध्ये देखील ही मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कशा पद्धतीने चेंज होत जातात हे इथं सांगितलेलं आहे, मी टेबलच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. सो हा झाला. आणि ऑब्व्हियसली एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला करायचे आहेतच. सो
सो हे झालं आपलं पूर्ण सेकंड चॅप्टर. हे ह्यातले स्क्रीनशॉट्स करून घ्या, अगदी काही खूप मोठं नाही आहे, खूप जास्त माहिती नाही आहे. तर हे एकत्र सगळे पॉइंट्स जे आहेत आपले ते मी इथं ठेवते, ह्याचे स्क्रीनशॉट करून घ्या. आणि ह्या पॉइंट वाईज चला, जेव्हा तुम्ही स्टडी कराल ह्या चॅप्टरचा, तर ह्या पॉइंट वाईज स्टडी करा, सो दॅट तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल आणि कोणताही महत्त्वाचा पॉइंट तुमच्याकडून स्किप होणार नाही. ठीक आहे. सो इथंच थांबते मी आज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर घेणार आहोत डिस्कशनला. तोपर्यंत छान अभ्यास करा. काही डाऊट असल्यास मला नक्की विचारा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.